तुकाराम मोड़े केस पे सरकार इतना हंगामा क्यों कर रही है? मंत्री तो सिर्फ टोल बूथ का काम कर रहे हैं। इस सरकार ने ऐसी हालात बना दी है कि तुकाराम कह रहे हैं कि अब राम राम कहने का टाइम आएगा। मंत्री खुद कह रहे हैं कि जांच हो गई, क्लीन चिट मिल गई, तो फिर क्या सवाल रह गए? शक क्यों उठाए जा रहे हैं? क्यों लोग क्लीन चिट मिलने का दावा कर रहे हैं? नई जांच को फिर से खुला रख रहे हैं और कौन सी पॉलिटिक्स मिस्ट्री है? इसलिए हम साफ साफ कह रहे हैं कि यह पूरा केस सीबीआई, ईडी या जिस भी एजेंसी को देना है उसे दे दो। अगर आप चाहते हो तो स्पेशल फोर्स बनाकर जांच करो। कम से कम सवाल पूछने वालों को सेटिस्फैक्शन मिलेगा और हमारी पोजीशन शुरू से साफ रही है। अगर कोई दोषी है तो एक्शन होना चाहिए। किसी भी अधिकारी का साथ देना हमारा काम नहीं है, लेकिन सरकार फैसला लेने के बजाय टाइम लेने की कोशिश कर रही है। मंत्री महोदयांचं उत्तरही आपण ऐकलं। तुकाराम म्हणता रामराम म्हणायची पाळी या सभागृहात किती वेळा तर यायची, पण काय होत आहे की एजन्सीनं काल पण आलं, मी काल पण बोललो, आज पण बोललो। तुम्हाला तुमचं मला एक सांगा की मंत्री महोदयांनी आता या संदर्भात स्पष्टपणे सांगितलं की चौकशी केली होती, तर त्यामध्ये ते निर्दोष आढळलेत। मला वाटतं आता तुम्ही हे सगळं प्रकरण सीबीआय, ईडी जेवढ्या राष्ट्रीय एजन्सी आहेत ना तेवढ्याकडे तुकारामांचं प्रकरण पाठवून द्या आणि कोणीतरी असेल तर नाही तर स्पेशल फोर्स वगैरे नेमा आणि त्याची चौकशी करा, म्हणजे सगळे समाधान होईल। बघा कोण दोषी असेल कारवाई झाली पाहिजे। पुढे गेलं पाहिजे आता। नाही माझा प्रश्न आहे ना, सांगा। तो दोषी असेल कारवाई झाली पाहिजे, पण आपण बघा मी मुद्दाम आता फाइंड प्रोसिजरवर आलो तर मग त्यावर वेगळी भूमिका होईल। अध्यक्ष महोदय तो अधिकार अध्यक्ष महोदयाचा असतो, पीठासीन अधिकाऱ्यांचा असतो, माननीय अध्यक्ष महोदयांचा असतो। लक्षवेधी स्वीकारणं न स्वीकारणं, आम्ही आज लक्षवेधी पाहतो आहोत। आम्ही माझ्या पॉइंट ऑफ प्रोसिजरच्या माध्यमातून तर नंतर मी मला संधी द्यावी अशी विनंती करतो, पण आज मी आता तो विषय काढणार नाही, कारण आमच्या माननीय सदस्यांना वेगळं वाटेल। माझी भूमिका स्पष्ट आहे मंत्री महोदय, तुम्हाला या पलीकडे जाऊन कोणती चौकशी नेमायची आहे का ते सांगून टाका, आणि एकदा या विषयावर चौकशीमध्ये जर तुकाराम मुंडे दोषी आढळत असतील तर कारवाई करून टाका। पण ज्या पद्धतीनं दोनही सदस्य आपलं म्हणणं मांडून ते त्यांच्याकडे असलेले पुरावे देत आहेत त्याची एकदा सांगून टाका ना तुम्ही की आम्ही उच्चस्तरीय चौकशी करू, काय करू, पण ते तुम्ही काय होत आहे ते बॉल टाकतात, तुम्ही टोलवता, रन टिकतच नाही, असं चाललेलं आहे। पुन्हा ते जोरानं बॉल टाकतात ताकदीनं आणि तुम्ही पुन्हा हळूच बॉल टोलून टाकता। काहीतरी फैसला करा, संपवा विषय, ठीक आहे अशी आमची विनंती आहे। म्हणून स्पेसिफिक तुम्ही काय त्यांचे घ्या एव्हिडन्स आणि करून टाका कारवाई। आम्हाला काही कोणाच्या अधिकाऱ्यांना वगैरे मनगळीत आम्हाला पाठीशी घालायचं पाहिजे नाही। दोषी असेल तर स्पष्ट सांगा, असलेले सरकार म्हणून तुमच्याकडे कागदपत्र आहेत, एव्हिडन्स आहे, आणि एकदाचा सोक्षमोक्ष करून टाका। बोला अध्यक्ष महोदय, पुन्हा एकदा सांगतो की दोन एजन्सींनी यांची चौकशी केलेली आहे, दोन्ही एजन्सींनी यांना क्लीन चिट दिलेली आहे आणि महिलांच्या बाबतीतली जी काही इन्क्वायरी आहे ती सुरू आहे। राधिका रस्तोगींच्या समितीच्या अंडर ती चौकशी सुरू आहे। 1 महिन्यानंतर त्याचा अहवाल येईल विजय वडेट्टीवार साहेब, आणि त्या अहवालामध्ये जर त्याच्यामध्ये काही नमूद असेल त्या पद्धतीने कारवाई करू सांगितलेलंच आहे। चला, लक्षवेधी क्रमांक 5 श्रीमती देवयानी फरांदे आहेत का?